स्वामी समर्थ दोस्त. तर आज आहे माझ्याकडं हळदी कुंकू करते मी आणि थोडंसं डेकोरेशन करते. बघू शकता तुम्ही. म्हणजे माझं अजून डेकोरेशन चालू जे एक साईडचं झालं, एक साईडचं बाकी आहे ते करते. पूर्ण झालं का मी तुम्हाला नक्की दाखवेन. खूप छान डेकोरेशन केलं आणि खूप हे झालं आणि खूप थोडीशी मी सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही कारण की खूप आज सुट्टी पण होती त्यांना आणि घरातले कामं होते. त्याच्यासाठी मी सकाळपासून नाही व्हिडिओ बनवला. हा मी दुपारपासून व्हिडिओ बनवते जे डेकोरेशनचं बनवताना. म्हणते चला थोडंसं डेकोरेशन करताना एखादा व्हिडिओ करू म्हणून मी आज आता इथं बनवलं. इथं मी हे केलेले साडीचं थोडंसं डेकोरेशन केलं जे आता सध्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर खूप व्हायरल चालू आहे असं ह्या पद्धतीचं डेकोरेशन. तर चला म्हणतं आपण बी बनवू. मी तसं मकर संक्रांतीच्या दिवशी बी बनवलं होतं आणि म्हणतं चला हळदीचे कुंकूच्या दिवशी पण असं डेकोरेशन करू. तर हे मी आरसे आणले होते हळदी कुंकूला द्यायला आणि नंतर मग हळदी कुंकूचा डिश. या पद्धतीनं माझं डेकोरेशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर मी तयारी केली. ह्या पद्धतीची जी मी साडी घेतलेली खूप सुंदर साडी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी तयारी कशी झाली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी पूर्ण माझा रूप मी थोडंसं तुम्हाला दाखवते. थोडंसं मी साईडला मी व्हिडिओ हे बघा या पद्धतीने पूर्ण माझी तयारी झालेली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी साडी कशी तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर थोड्या वेळात बाया बी यायला लागल्या आमच्या कॉलनीतल्या जे मधल्या ज्या त्या माझी मैत्रीण आहे आणि त्यानंतर मग इथं माझा कॅमेरा थोडासा हे झाला, इथं माझा चेहरा दिसत नव्हता. तर पण मग नंतर मग मी कॅमेरा सेट केला आणि हे बघा इथं या पद्धतीनं माझं हळदी कुंकू सुरू झालं आणि खूप छान आणि खूप सुंदर आणि छान झालं. काही जास्त हे झालं नाही. थोडंसं कुठं इथं तिथं माझ्या चेहऱ्याचं हे झालं कारण की ना चेहरा दिसत नव्हता. नंतर मग मी कॅमेरा सेट केला आणि नंतर मग परत माझा लुक तुम्हाला दाखवला. तर या पद्धतीने माझा हळदी कुंकू सुरू झालेली आहे. तर तुम्ही पण बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हळदी कुंकूचं माझं कसं झालं ते. तर या पद्धतीने आणि नंतर मग एक एक सगळेजण बाया यायला लागल्या होत्या आणि खूप छान हळदी कुंकू वगैरे झालं होतं. त्यांना वाणमध्ये मी डबल आरसा आणला होता छोटासा जो आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकू आणि खूप छान असं होऊ शकतं. आणि इथं आमच्याकडे वाणाला पदरला लावून देतात आणि पदरमध्येच घ्यायचं असतं आपल्या याच्यामध्ये. आणि त्या माझ्यापेक्षा मोठ्या पाय पडला आणि ह्या पण माझ्यापेक्षा खूप मोठ्या मी पाय पडला. ते त्यांना ओपन करून पण दाखवलं की कसं ते ओपन करायचं आणि कसं येते म्हणजे एक आयडिया येते की कसं येते. आणि आमची ती मला बी पहिले कळायला नव्हतं नंतर मला समजलं. खूप सुंदर असं मी तुम्हाला कसं होतं आणि नंतर नवीन काहीतरी वेगळं काहीतरी घ्यावं म्हणून मी या दरवर्षी माझं नवीन नवीन बनवा आणत राहते. त्यानंतर मग ही आमच्या दुसऱ्या आमच्या सगळेजण मग जवळजवळ यायला लागले आणि हळूहळू माझं हळदी सुरू झालं. तर चला मग मी तुम्हाला गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका, आमच्याशी भांडू नका. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आला संक्रांतीचा सण ओटी सुखाचं गवान. आला संक्रांतीचा सण ओटी सुखाचं गवान. फडफड आभाळात पतंगाचं गौधान. आभाळात पतंगाचं गौधान. तिळगुळ वाटून या गोड होया जमान. गोड होया जमान. म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकू
हरभऱ्याचं दाणं उधळती सारे आज शुभेच्छांचं धन शुभेच्छांचं धन म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला गोड गोड बोला सोन्याचा रंग बाई नात्याला लावा सोन्याचा रंग बाई नाट्याला लावा राग आणि हे वेदावे मागे आता ठेवा वाळून दिवसना साजरा हो करा साजरा हो करा म्हणती सखी सारा ग हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला आला संक्रांतीचा सण पोटी सुखाचं गवान आला संक्रांतीचा सण पोटी सुखाचं गव्हाण हडफड आभाळात पतंगाचं गौधान आभाळात पतंगाचं गहुधान तिळगुळ वाटून या गोड होया जवन गोड होया जमन म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचं हा म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला हलव्याच्या दागिन्याचा सोहळा यो भारी सोहळा यो भारी साऱ्या ग सजल्या आज अशा जर तारे साऱ्या ग सजल्या आज सजल तारी साखर गाठी हरभऱ्याचं दाणं उधळती सारे आज शुभेच्छांचं धन शुभेच्छांचं धन म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला गोड गोड बोला सोन्याचा रंग बाई नात्याला लावा सोन्याचा रंग बाई नाट्याला लावा राग आणि हे वेदावे मागे आता ठेवा वाळून दिवसना साजरा हो करा साजरा हो करा म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला तेच दिलं होतं तिकडे हळदी कुंकवाला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे दिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला आला संक्रांतीचा सण पोटी सुखाचं गवान आला संक्रांतीचा सण पोटी सुखाचं गव्हाण हडफड
बऱ्याच गाणं उधळती सारे आज शुभेच्छांचं धन शुभेच्छांचं धन म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा हळदी कुंकवाला यायचं हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे ते सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला गोड गोड बोला सोन्याचा रंग बाई नात्याला लावा सोन्याचा रंग बाई नाट्याला लावा राग आणि हे वेदावे मागे आता ठेवा वाळून दिवसाला साजरा हो करा साजरा ह्यो करा म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं तर त्यानंतर मला फारच संध्याकाळ झाली आणि हे बघा हे बघू शकता तुम्ही एवढेच राहिले सगळे झाले सगळ्या बाया येऊन गेल्या आणि मी तुम्हाला आता दाखवते की हे गिफ्ट कसं आहे. तर हे गिफ्ट हे बघा या पद्धतीचं घेतलं होतं मी 2,800 आणि ओपन असं होतं आणि ह्या पद्धतीचं मी गिफ्ट घेतलेलं होतं. तर हा हळदी कुंकूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटेल.